नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर आता आपण भरपूर योजना बघितल्याच आहेत, तर म्हटलं रेशन कार्डचे जे नवीन अपडेट आलेले आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवावे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर नागरिकांचे रेशन कार्ड पिवळे आहे, केसरी आहे आणि पांढरे रेशन कार्ड आहे। आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा। आता भरपूर नागरिक असे आहेत की त्यांच्याकडे अजूनही रेशन कार्ड नाही, तर काही नागरिक असे आहे की त्यांच्याकडे रेशन कार्ड होतं परंतु काही कारणास्तव त्यांचं रेशन कार्ड हरवलेलं आहे। आता त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु ज्यांनी अजून रेशन कार्ड साठी अप्लाय केलं नव्हतं, आता तुम्हाला तर माहिती रेशन कार्ड काढायचं म्हणलं की तहसील ऑफिसला जावं लागतं। आता तहसील ऑफिसला जाण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरती सुद्धा रेशन कार्ड काढू शकता। आता हे रेशन कार्ड कसे काढायचे, सोबत ज्यांना पिवळे रेशन कार्ड नाही, केसरी रेशन कार्ड नाही, अशांनी नवीन रेशन कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे ते आपण बघूयात। तर पिवळे रेशन कार्ड कसे काढायचे, तर एक मनामध्ये प्रश्न असेल की पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी काय काय आवश्यकता आहे, काय काय कागदपत्रे लागतात, ते अगदी आपण सविस्तर आधी बघून घेऊयात। तर पिवळे रेशन कार्ड काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक तर तुम्ही ऑनलाईन काढू शकता, नाही तर दुसरी पद्धत आहे ऑफलाईन। आता ऑफलाईन तुम्हाला माहितीच असेल, परंतु ऑनलाईन माहीत नसेल तर आपल्याला रेशन कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन अप्लाय करायचं आहे। परंतु ऑफलाईन काय करायचं आहे, तहसील ऑफिसमध्ये जाऊन पूर्णपणे तुम्हाला याची कागदपत्रे सुद्धा सांगतो, त्याच्याऐवजी तुम्हाला एक गोष्ट केली तर लवकरात लवकर पिवळे रेशन कार्ड मिळून जाईल। तर एक गोष्ट करायची आहे की आपली पूर्णपणे जे डॉक्युमेंट आहे, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, पूर्णपणे सर्व कागदपत्रे आपल्याकडे अगोदर असणे गरजेचं आहे, कारण त्याच्याच आधारावरती तुमचे उत्पन्न ठरणार आहे आणि तुमच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, आता इथं बघू शकता तुम्ही नमूद केलेलं आहे। पहिले जे कागदपत्र लागणार आहे ते उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाची मर्यादा पूर्णपणे किती असते तुम्हाला तर माहितीच असेल, तर पिवळे रेशन कार्ड असण्यासाठी पूर्णपणे वर्षाकाठी तुमचे उत्पन्न 15,000 रुपये असणे आवश्यक आहे। जर तुम्हाला 15,000पेक्षा जास्त तुमचे उत्पन्न निघत असेल तर तुम्ही पिवळे रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकत नाही, म्हणजेच तुम्हाला पिवळे रेशन कार्ड मिळू शकत नाही। आता दुसरा जो मुद्दा आहे, जे दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। जर रहिवासी दाखला नसेल तर त्याच्याऐवजी तुमच्या जमिनीचा सातबारा असावा लागतो किंवा तुमचं घराचं लाईट बिल, त्याच्याच आधारावरती तुम्हाला पिवळं रेशन कार्ड दिलं जाणार आहे। आता तिसरं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्ड कुणाचे लागणार आहे, कुटुंब प्रमुखाचं पण लागणार आहे, सोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांची लागणार आहेत। आता जे चौथं आहे ते म्हणजे 100 रुपयाच्या स्टाम्प पेपरवर तुम्हाला पूर्णपणे अहवाल लिहून द्यायचा आहे। आणि पाचवं जे होतं ते मतदान कार्ड, ते तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता जे सहावं आहे ते बघून घेऊयात। जर तुम्ही सध्याच्या स्थितीला भाड्याच्या घरात राहत असाल, समजा तुम्ही बाहेर शहराच्या ठिकाणी राहता आहेत किंवा तुमचं घर व्हायचं बाकी, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी घरात राहताय, त्या घरमालकाकडून तुमच्या राहताय ह्याचं संमतीपत्र घ्यायचं आहे, जसं आपण ॲग्रीमेंट म्हणतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला प्रूफ पाहिजे। बरोबर, 6 पॉईंट झाले, 6 कागदपत्र तर झाली। आता जे सातवं लागणार आहे ते राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असल्याचं पासबुक। आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर बँक ऑफ महाराष्ट्राचं जरी असलं तरी पण चालणार आहे, तुमचं असेल तर पासबुक लागणार आहे। आता आठवं जे आहे ते तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर त्या गॅस एजन्सीचा दाखला सुद्धा आपल्याला लागणार आहे। आता 9वं जे आहे ते पूर्णपणे महत्त्वाचं आहे, ते तलाठी दाखला म्हणजेच तलाठी अहवाल। तुमच्या गावामध्ये तलाठी हा 100% येत असतो, ग्रामपंचायतमध्ये एकदा तरी येऊन जातच असतो, तर तलाट्याकडून तुम्हाला दाखला घ्यायचा आहे किंवा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन पूर्णपणे चौकशी करायची आहे की तलाठी दाखला आम्हाला रेशन कार्डसाठी पाहिजे। आता वळूयात आपण रेशन कार्डच्या अगदी महत्त्वाच्या मुद्द्याकडे। तर पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी जी पात्रता लागते ती तुमच्यामध्ये आहे का ते पहिल्यांदा चेक करा, त्याच्यानंतरच अप्लाय करा, नाहीतर तुमचे दिवस पण वायाला जातील, सोबतच तुमची मेहनत सुद्धा वायाला जाऊ शकते। त्याच्यामुळे माझा सल्ला राहील तुम्ही पात्रता लक्षात घ्या, त्याच्यानंतरच अप्लाय करा। तर पहिला जे मुद्दा आहे त्याच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी अर्जदाराची उत्पन्नाची जी मर्यादा असते ती 15,000पेक्षा कमी असावी।
म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर रेशन कार्ड काढायचं असेल, तुमचा जे मुख्यतः म्हणजे जे कुटुंब प्रमुख असतात त्यांचे उत्पन्न पूर्णपणे कुटुंबाचे 15,000पेक्षा कमी असणे गरजेचं आहे। सोबतच उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती शहरी भागासाठी आणि आपल्या गावाकडील भागासाठी एक समान आहे। जरी शहरात राहत असाल किंवा गावाकडे राहत असाल तरी पण तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। आता ज्यांच्याकडे पहिले जे जुन्या काळातील पिवळे रेशन कार्ड आहे त्यांनी अजून KYC केले नसेल तर KYC करून घ्या, कारण पूर्णपणे तुमचं रेशन धान्य सुद्धा बंद होऊ शकतं KYC नाही केली तर। आता जे दुसरा मुद्दा आहे पिवळे रेशन कार्डसाठी लागणारी पात्रता, त्याच्यामधला दुसरा मुद्दा बघून घेऊयात। तर अर्जदार हा भारताचा नागरिक असावा आणि त्या राज्यात कायमस्वरूपी रहिवासी असावा। ते एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण भारतातच राहणार असन आणि आपण भारतातच आपल्याला याचा लाभ भेटणार आहे। आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि देश तर आपला भारतच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रहिवासी दाखला लागेल किंवा 7/12 दाखला लागेल, त्याच्याऐवजी लाईट बिल जरी असलं तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता। आता जो तिसरा मुद्दा आहे तो बघून घेऊयात। तर जी व्यक्ती विधवा आहे त्या व्यक्तीला रेशन कार्डचा लाभ 100% दिला जातो। हे एकदम अगदी बरोबर आहे आणि हा दिला पण पाहिजे। विधवा व्यक्तीला पूर्णपणे पिवळे रेशन कार्ड दिलंच पाहिजे। आता जो दुसरं रेशन कार्ड आहे ते केसरी रेशन कार्ड आहे। आता आपण वळूयात केसरी रेशन कार्डकडे। तर केसरी रेशन कार्ड कसे काढायचे आहे, तर शाळेमध्ये म्हणा, कॉलेजांमध्ये म्हणा किंवा एखादी स्कीम आली, योजना आली, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक योजनेमध्ये रेशन कार्ड असणं गरजेचं असतं का, तर त्याच्या आधारावर तुम्ही त्या योजनेमध्ये बसत आहात की नाही हे लक्षात येतं शासनाच्या। त्याच्यामुळे शासन काय करतं, कागदपत्र जास्त न देता डायरेक्ट रेशन कार्डवरती पूर्णपणे फोकस करत असतं। तर केसरी रेशन कार्ड कसे काढायचे त्याच्या आधी बघून घेऊयात, केसरी रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किती असावी। तर कमीत कमी तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी असावे किंवा त्याच्याऐवजी तुमचं 1 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असावं। म्हणजेच 15,000च्या कमी असलं तर तुम्ही पिवळ्या ह्याच्यामध्ये बसताय, बरोबर, पिवळे रेशन कार्ड तुम्हाला लागू होते। परंतु 15,000च्या वर तुमचं उत्पन्न आहे, म्हणजे 16,000 असू द्या, 20,000 असू द्या किंवा 40-45,000, शेवट तुम्हाला पूर्णपणे 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तरी पण तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिलं जाणार आहे। त्याच्याऐवजी 1 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला पांढरं रेशन कार्ड दिलं जाईल। त्याच्यामुळे केसरी रेशन कार्ड हवं असेल तर 1 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असायला हवं। ते केसरी रेशन कार्ड कसं काढायचं, आता केसरी रेशन कार्ड काढण्यासाठी 2 पद्धती आहेत, एक तर ऑफलाईन आहे आणि दुसरी जी आहे ती ऑनलाईन। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खरंच या रेशन कार्डसाठी पात्र असाल तरच अर्ज करा, कारण शासनाकडे पूर्णपणे डाटा असतो। त्याच्यामुळे जर तुम्ही चुकीची माहिती टाकली तर तुम्हाला भविष्यामध्ये पात्र ठरूनही तुम्ही भविष्यामध्ये अपात्र ठरू शकता। त्याच्यामुळे खरंच तुम्ही लाभार्थी असाल किंवा तुम्ही पात्रतेमध्ये बसताय आणि तुम्हाला गहू, तांदूळ किंवा वेगवेगळ्या योजना असतात जे रेशनच्या द्वारे भेटतात, त्या योजनांचा लाभ भेटत नसेल तर नक्की तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा। तो ऑफलाईन कसं काढायचं आणि ऑनलाईन कसं काढायचं ते सुद्धा सांगतो। रेशन कार्डची जी उमंग वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला केसरी रेशन कार्डसाठी पूर्णपणे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। जर तुम्हाला मोबाईलवरून पाहिजे असेल ते सुद्धा मी व्हिडिओ बनवून मस्तपैकी यूट्यूबवरती अपलोड करेल। तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा लगेचच्या लगे 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने ऑनलाईन काढायचं रेशन कार्ड, केसरी असू द्या किंवा पिवळा असू द्या, पूर्णपणे तुम्हाला डिटेल दिली जाईल। आता केसरी रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे, आता जे पहिलं कागदपत्र लागणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे मतदान कार्ड। तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे, कारण मतदान कार्डवरूनच तुमचं आधार कार्ड म्हणा, तुमचं जे पाठपुरावा असतो पूर्णपणे या मतदान कार्ड आणि आधार कार्डच्या द्वारे भेटला जातो। पहिलं मतदान कार्ड, दुसरं आधार कार्ड। आता तिसरं जे मेन आहे ते आहे राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता। आता तुम्ही प्रामुख्याने कुठं राहता त्याचा एक ठिकाणाचा पत्ता हवा असतो, त्याच्यासाठी तुमचं लाईट बिल द्या, काही तुमच्याकडे कागदपत्र दुसरे असतील ती जरी दिली तरी पण चालू शकेल। आता चौथं जे आहे ते कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो। आता बघू शकता रेशन कार्डवरती आपल्या घरातील जी स्त्री आहे तिचा फोटो देणं आवश्यक आहे आणि लाईट बिल। तर कशी वाटली आपली पूर्णपणे रेशन कार्ड विषयीची माहिती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडली असेल तर नक्कीच खऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करायचं काम करा। तर चला भेटूयात एका उद्याच्या अशाच नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये।